तुम्ही रत्नागिरी गणपतीपुळे या ठिकाणी फिरायला येण्याचा प्लॅन करत आहात का आणि इथे आल्यानंतर राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सुविधा शोधत असाल तर आज मी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या होमस्टे बद्दल माहिती देणार आहे आणि तसंच या ठिकाणी जेवणाची सुद्धा उत्तम सोय केली जाते आणि त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर आजूबाजूला फिरण्याची कोणकोणती ठिकाणे आहेत याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे। जर तुम्हाला रत्नागिरी गणपतीपुळेचा प्लॅन करायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मित्र हो, आता आपण आहोत ते म्हणजे रत्नागिरीतील शीळ या गावामध्ये आणि इथे आता तुम्ही शीळ धरण पाहू शकता। म्हणजे शीळ धरण मेन आहे ते पुढे आहे, हा स्टोरेज आहे त्याचा आणि इथला हा जो गाव आहे तो शीळ गाव आहे। जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, हा जो स्पॉट आहे ज्या ठिकाणी मी आता उभा आहे तर हे एक पर्यटन स्थळ आहे रत्नागिरीतील। खूप लोक या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात, त्याचप्रमाणे प्री वेडिंग शूटसाठी इथे लोक येत असतात, तसंच फोटोज काढण्यासाठी कॉलेजमधली मुलं वगैरे इथे येत असतात, फिरण्यासाठी येत असतात। खूप सुंदर असा इथला स्पॉट आहे। इथे आता काही मंडप डेकोरेटरने मंडपचे पडदे वगैरे आहेत ते सुकत घातलेले आहेत, पण बाकी तुम्ही इथे पाहाल तर खूप सुंदर असं इथलं निसर्ग सौंदर्य आहे। पावसामध्ये आहेत ना इथे अजून हे बहरून येतं, पाणी पण पूर्ण भरलेलं असतं। तर मित्र हो, या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आज आम्ही भेट दिली आहे ते म्हणजे द्वारका ॲग्रो फार्मला। तर त्या ठिकाणी आपले ओमकार दादा आहेत, इथे आहेत आपले ओमकार दादा। नमस्कार दादा। तर ओमकार दादा आज आम्हाला इथे घेऊन आले आहेत। तर ओमकार दादा, खूप सुंदर अशी जागा आहे ही। तर दादा, साधारण रत्नागिरीपासून किती किलोमीटरवरती आहे ही जागा? 10 किलोमीटरच्या आसपास आहे। ओके। आणि 10 ते 15 मिनिटं लागतात रेल्वे स्टेशन पासून पण आणि मारुती मंदिर पासून। ओके, म्हणजे 10 ते 15 मिनिटात आपण इथे जागेवरती येऊ शकतो। आणि मित्र, त्याचप्रमाणे आहेत ना पुढच्या साईडला एक सुंदर असं मंदिर सुद्धा आहे, तर तिथे सुद्धा आता आपण जाऊया। आता ना आपण फणसवळे गावातील श्री आई जाकादेवीच्या मंदिरात आलो आहोत आणि हे मंदिर खरोखर खूप सुंदर आहे मित्र हो। तुम्ही पाहू शकता इथून हा परिसर किती मस्त वाटतोय, ते निसर्गाने बहरलेला असा हा फणसवळे गाव। जर तुम्हाला कोकण अनुभवायचं असेल ना तर तुम्ही खरं तर अशा प्रकारच्या गावांना भेट दिली पाहिजे। फणसवळे गावाला तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्या। इथे येऊन हा शीळ धरण आणि त्याचप्रमाणे हा ब्रिज खरंच खूप शांतता आहे आणि त्यानंतर मग हे मंदिर इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल। आता आपण जाऊया द्वारका ॲग्रो फार्ममध्ये आणि त्या ठिकाणी पाहूया द्वारका ॲग्रो फार्म कशा प्रकारे आहे ते, आणि नंतर मग तिथून आपल्याला कोणकोणती पर्यटन स्थळे जवळ आहेत, त्याचप्रमाणे अजून जास्तीत जास्त माहिती मी जर तुम्हाला रत्नागिरी दर्शन घ्यायचं असेल, रत्नागिरी फिरायचं असेल तर कशा प्रकारे अजून तुम्ही फिरू शकता, त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर तुमची ट्रॅव्हलिंगची सुविधा कशा प्रकारे होऊ शकते, तर या सर्व गोष्टींबद्दल आहेत ना आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आपण आलो आहोत ते म्हणजे रत्नागिरी शहरापासून एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या द्वारका ॲग्रो टुरिझम, द्वारका ॲग्रो फार्म या ठिकाणी ते तुम्ही पाहू शकता। MTDC ला सुद्धा आहेत ना हे कनेक्ट आहे, MTDC ची मान्यता प्राप्त आहे याला। तर मित्र, आता आपण जाऊया आतमध्ये आणि द्वारका ॲग्रो फार्म बद्दल माहिती घेऊया। चला तर माझ्याबरोबर। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा परिसर आहे हा। आता आपल्याला हे घर दिसतंय, या घराच्या मागच्या साईडला आहेत ना, मागच्या बाजूला हापूस आंब्याची बाग सुद्धा आहे। इथे सुद्धा खूप सुंदर अशी झाडांची लागवड आपल्याला केलेली पाहायला मिळते। या ठिकाणी आता आपल्या बरोबर आहेत इथे प्रमोद नलावडे सर। नमस्कार सर। नमस्कार। या स्वागत आहे। तर मित्र हो, आता आपण घर पाहूया कशा प्रकारे आहे ते आणि आपली राहण्याची सुविधा इथे कशा प्रकारे होऊ शकते ते। हा आहे हॉल, खूप सुंदर असा हॉल आपल्याला पाहायला मिळतोय। टीव्ही आहे, साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते। ओमकार दादा, इथे ना आता आपले एकूण साधारण किती लोकांची राहण्याची सुविधा होऊ शकते? या बंगल्यामध्ये 4 BHK आपला रूम्स आहेत। 4 BHK आहे हा बंगला। 4 रूम्स आहेत अवेलेबल। ओके। मोठ्याच्या मोठे प्रशस्त असे। ओके। त्याच्यामध्ये बाकी जरी जास्त माणसं आली तरी आपण बिछाण्यांची सुविधा वगैरे सगळं करून देऊ, इकडे उपलब्ध होऊ शकते। म्हणजे नाही बोललं तर 40-50 माणसं पण इथे राहू शकतात आरामात। 40-50 म्हणजे एखादी सहल जरी यायची असेल तरी मुलांची सोय पण इथे होऊ शकते। 10 माणसं आरामात
ऐसपैस जागा आहे, वरती पण भरपूर जागा आहे. बरोबर. तर मित्रो हा बघा, हा आहे हॉल. म्हणजे काही लोक असतात जे ज्यांना ग्रुपने यायचं असतं, त्यांना कसं स्वतःचा बंगलो पाहिजे असतो, तर ते लोक इथे एकदम उत्तम पर्याय आहे. बरोबर. आणि मित्रो दुसरी गोष्ट फक्त जरा अगोदर कन्फर्म करायचं. बरोबर बरोबर. त्या हिशोबाने आपल्याला हा म्हणजे बुकिंग करायची असेल तर पूर्वकल्पना त्याची अगोदर बुकिंग करावं लागेल आणि त्यानंतर दिवस अगोदर जरी दिला तरी आपण अशी सुविधा करू शकतो. बरोबर. आणि एखाद दुसरा माणूस दोन तीन माणूस येणार असतील तर त्या दिवशी असेल तरी करू शकतो. ओके ठीक आहे. तर हा आहे हॉल आणि बाकीच्या रूम्स आता कुठे आहेत? हा आपला ग्राउंड फ्लोअरचा रूम आहे. ओके. हा प्रशस्त असा आपला ग्राउंड फ्लोअरचा रूम आहे. ओके. तर मित्रो बेडरूम हा एक झाला, याच्या बाजूलाच एक अटॅच अजून एक बेडरूम आहे. बेडरूम आणि हा स्मार्ट बेडरूम आहे ना? इथे एसी पण आहे. ओके. आणि टॉयलेट बाथरूम अटॅचच आहे. ओके. तर मित्रो इथे तुम्ही पाहू शकता बघा, टॉयलेट बाथरूम पण अटॅचच आहे इथे. आणि पाण्याची सुविधा कशी आहे? पाणी 24 तास. बोर पण आहे, विहीर पण आहे. अच्छा, बोर पण आहे. ओके. तर मित्रो पाण्याची सुविधा पण इथे चांगली आहे आणि ऐसपैस जागा आहे, तुम्ही पाहू शकता, हवेशीर एकदम. बरोबर. मित्रो आता आहेत ना फॅन बंद आहे तरी पण आहेत ना हवा या ठिकाणी असं वाटत म्हणजे गरम वगैरे, हा उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा गरम अजिबात होत नाही आहे. बरोबर. आता त्याचप्रमाणे मित्रो आता पुढची रूम आपण पाहूया. हा एक रूम आहे. ग्राउंड फ्लोअर वरचा हा दुसरा रूम. ओके. अजून वरती दोन क्रॉस व्हेंटिलेशन, हवा वगैरे एकदम ऐसपैस. ओके. तर मित्रो इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला खिडक्या आहेत, त्याच्यामुळे हवा आहेत ना चांगली येते. हा आपला प्रशस्त असा एक किचन आहे इथे. तर मित्रो आता पाहू शकता हा किचन आहे. हा बघा दादा, किचनचं एक म्हणजे बघा एखाद्या फॅमिलीला जर पूर्ण किचन सुद्धा त्यांना यूज करायचं असेल, म्हणजे त्यांचं जेवण जर त्यांना स्वतः बनवायचं असेल तर तरी पण, आणि जर तुम्ही पण बनवून देऊ शकता, म्हणजे दोन्ही सुविधा अवेलेबल आहेत आपल्याकडे. ओके ठीक आहे. तर मित्र पाहू शकता हे बघा, काही लोकांना आहेत ना किचन स्वतःचं म्हणजे जेवण स्वतःचं बनवायचं असतं तर ते करू शकतात, किंवा मग जर तुम्हाला जर जेवण बनवून पाहिजे असेल तुमच्याकडून तर दादांकडून सुद्धा हा ती ऑर्डर सुद्धा तुम्ही देऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे जेवणामध्ये काय आपल्याला मिळू शकतं? सगळं टोटल व्हेज, नॉन व्हेज, मटन, चिकन, सर्व प्रकारचं आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण मिळेल. ओके. ते आता आपल्याला तव्यावरती पापलेट फ्राय करून देणार आहेत काकू. तर दादा हे मासे कुठून आणलेले? जेटीवरून. जेटीवरून ताजे मासे जेटीवरून आपल्याला मासे सकाळी जाऊन आणावं लागतं. ओके. तर मित्र ताजे पापलेट मासे आपल्याला खायला मिळणार आहेत. आणि त्याचप्रमाणे इथे आहे कोळंबी, चिंगळं बोलतो आपण आपल्या भाषेमध्ये त्याला, आणि तसंच तिथे माशाचं सार, कालवण माशाचं. तर आज आपल्याला काकूंच्या आजचं जेवण मिळणार आहे. तर मित्र किचनमधून बाहेर आल्यानंतर ही आपण ज्याला पडवी बोलतो, इन शॉर्ट हा पॅसेज आहे. हा बघा इथे सुद्धा टॉयलेट आणि बाथरूम आहे ना? बाथरूम वेगवेगळं आहे. ओके. वेगवेगळं आहे का? इंडियन आहे आणि आंघोळीसाठी इथे आहे बाथरूम. ओके ठीक आहे. मित्र हो, आता आपण वरच्या फ्लोअरवरती आलो आहोत आणि हा पॅसेज सुद्धा तुम्ही पाहू शकता किती प्रशस्त आहे तो. इथे तुम्हाला छोटासा कार्यक्रम तुम्ही करू शकता, बाहेर अंताक्षरी खेळू शकता, आपल्या आलेल्या ग्रुप सोबत, फॅमिली सोबत इथे बसून तुम्ही मस्तपैकी तुमचा टाइम स्पेंड करू शकता. तर मित्र हो, वरती 2 रूम आहेत, तर त्यापैकी एक रूम आता आम्ही तुम्हाला दाखवतो. हा एक प्रशस्त असा एक बेडरूम आहे. ओके. स्टोरेजसाठी वॉर्डरोब आहे, बेड, अटॅच बाथरूम आहे इथे सुद्धा. हे बघा अशा प्रकारे पाहू शकता. हे बघा किती सुंदर असा रूम आहे. एका बेडरूमला आहेत ना 3 खिडक्या दिलेल्या आहेत, विंडोज दिलेल्या आहेत, म्हणजे असं पंख्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. हवा आहेत ना इथे खेळती राहते आहे. आजूबाजूला सुद्धा हा निसर्ग सौंदर्य तुम्ही पाहू शकता, इथला परिसर पाहू शकता, किती सुंदर असं दृश्य आहे ते. हां, मागचा व्ह्यू तर एक नंबर आहे. हा बघा. दादा इथे आता जर आपल्याला बुकिंग करायची असेल तर आपण कशा प्रकारे बुकिंग करू शकतो?
माझा फोन नंबर मी देतो. हां, तो आम्ही तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती देतो. त्याच प्रकारे त्याच्यावरती तुम्ही मला अगोदर 1-2 दिवस अगोदर मला कळवा. ओके. त्या हिशोबाने मी अरेंजमेंट म्हणजे फक्त फोन थ्रूच आपण कॉन्टॅक्ट करू शकतो सध्या तरी. बरोबर. भविष्यामध्ये वेबसाईट वगैरे काय असेल तर हां, पण सध्या तरी वरूनच बुकिंग करू शकतो. ओके, ठीक आहे. तर मित्रो, अशा प्रकारे जर तुम्हाला द्वारका ॲग्रो फार्ममध्ये राहायला यायचं असेल ना, तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि दादांशी कॉन्टॅक्ट करून इथे राहायला वगैरे येऊ शकता. तर मित्र, वरती एवढी स्पेस आहे ना आणि इथलं सर्व दृश्य पाहून आहेत ना, खरंच खूप छान वाटतं. मन प्रसन्न होतं. एवढी शांतता आहे इथे आणि त्यात हा झोपाळा. हा, एक नंबर. जर तुम्हाला रत्नागिरीला फिरायला यायचं असेल आणि एक मध्यवर्ती ठिकाण जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही इथे फणसवळीमधील या द्वारका ॲग्रो फार्म मध्ये नक्कीच येऊ शकता. वरती ओपन टेरेस आहे. ओके, तर मित्र हो, याच्यावरती सुद्धा आता टेरेसवरती जातोय आपण. अरे वा, एक नंबर, एकापेक्षा एक. ही स्पेस सुद्धा मस्त आहे. म्हणजे पार्टी करू शकतो आणि रात्री झोपू पण शकतो हवेशीर. निसर्गाच्या सानिध्यात जर झोपावंसं वगैरे वाटलं ना तुम्हाला, तर तुम्ही या ठिकाणी येऊन झोपू शकता. आणि इथून आहेत ना पुढे शिळी धरण सुद्धा दिसतं. कुठे? हे बघा, हा, ह्या साईडला, म्हणजे ह्याच्या पलीकडे आहे शिळी धरण. हे इथून साधारण तिथे पाणी दिसते आपल्याला, झाडांच्या पलीकडे. आणि आजचं वातावरण पण मस्त एकदम. ढग सुद्धा आहेत ना, खूप सुंदर दिसत आहेत. दादा, ही जी बाग दिसते आंब्याची बाग, ही आमचीच आहे. अच्छा. एक 80-90 झाड आहेत आंब्याची. ओके, पूर्ण हापूस आंब्याची सर्व. मित्र, हे पाहू शकते बघा. जर तुम्हाला दुपारचं आतमध्ये ह्याच्यात सावलीत वगैरे जायचं असेल ना, तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. वारा बघू शकता मित्र तुम्ही, किती येतो माझ्या केसांवरून. त्याचप्रमाणे दादा, इथून आता जवळची कोणकोणती पर्यटन स्थळं जवळची म्हणाल तर गणपतीपुळे, त्यानंतर मांडवी बीच आहे, भाटे बीच आहे, भगवती किल्ला आहे आणि गावखडी, तुमचं कशेळी बीच, बरोबर, पूर्णगड, आरेवारे बीच. म्हणजे ही बहुतेकशी 10-15 ठिकाणं आपण फिरू शकतो. बरोबर. आणि तसंच पिकअप ड्रॉपची काय सुविधा उपलब्ध आहे का? पिकअप ड्रॉपची आम्हाला पूर्वकल्पना दिल्यानंतर आपण ती पण अवेलेबल करून देऊ शकतो. ओके, म्हणजे जर एखादे ट्रेनने वगैरे येणार असतील लोक, तर त्यांना आपण पिकअप करून त्यांना आपण इकडे आणू. बरोबर. त्यांना स्टे करायचं स्टे किंवा फिरायला वगैरे घेऊन जाऊ शकतो सगळं. अच्छा, म्हणजे त्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. जेवायला या. मस्तपैकी पापलेट फ्राय, कोळंबी मसाला, कालवण, भाकरी, कांदा, भात, असं नॉनव्हेजचं जेवण आहे मस्तपैकी. काकूंनी बनवलं आहे. सिद्धू आता टेस्ट करेल आणि सांगेल आपल्याला. पहिले सिद्धूच्या आवडीचं मासो आहे. कोळंबी मसाला. आणि वाटप पण आहे ना मित्रो आपल्या ह्याच्या वरवंट्यावरचा आहे, वरवंटा पाटा. कशी आहे सिद्धू टेस्ट? हां, एक नंबर. एक नंबर भाई, एक नंबर. ओके, तर मित्र मी पण खातो आता. मस्त आहे की मऊ मऊ भाकरी आहे, कोळंबी मसाला पहिला. खूप सुंदर, एक नंबर मित्र. मी जेवून घेतो, तोपर्यंत तुम्ही सुद्धा जेवून घ्या. हा आमचा गोठा आहे गाईंचा. 2 म्हशी आहेत आणि हा आता नुकताच जन्मलेला रेडा आहे. ओके, आणि एक गाय सुद्धा आहे. गाय आहे. अच्छा, तर एकूण मित्र 4 जनावरं आता इथे आहेत. म्हणजे 2 म्हशी, एक गाय आणि हे नुकतंच जन्मलेलं रेडा या. म्हणजे तुम्हाला दूध वगैरे ताजं मिळत असणार. होय. मित्र हो, ज्यावेळी तुम्ही इथे याल त्यावेळी तुमची कितीही मोठी गाडी असू दे, इथे पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध आहेत. कितीही गाड्या आल्यात तरी पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे. बघू शकता तुम्ही घराच्या आजूबाजूला किती सारी प्रशस्त अशी जागा आहे. इथे अशा सुटसुटीत ह्या जागेत हे आपलं घर आहे. इथे आहेत ना मित्र हो, वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या साईडला आवळा आहे, हे बघा. इथे पेरू आहे, अजून छोटे आहेत पेरू हे.
थोड्या दिवसांनी मोठे वाढतील. इथे आहेत काजू, अजून पण काही ठिकाणी बी आहे. हे बघा काजू आहेत याच्यावरती खूप सारे. तर मित्र हो, आता आपण द्वारका ॲग्रो फार्म यांच्या बागेत आहोत. इथे ही हापूस आंब्याची बाग आहे यांची आणि खूप सारी झाडं आहेत हापूस आंब्याची आणि इथे आहेत ना झोपाळा वगैरे पण लावलेला आहे. हा तर आता झोपाळ्यात बसूया जरा. हा आईच्या गावात एक नंबर. किती मस्त वाटतंय मित्र हो, भारी. तर मित्र हो, अशा प्रकारे हा रत्नागिरीतील फणसवळे गावामधील सुंदर असा द्वारका ॲग्रो फार्म आज आपण पाहिलेला आहे. द्वारका ॲग्रो फार्मला भेट दिलेली आहे. खूप सुंदर असा हा फार्म आहे, हे घर आहे आणि इथे आहेत ना तुम्ही येऊन राहू शकता. तुमची फॅमिली राहू शकते. तुमचा मोठा ग्रुप असेल तर तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता. जर तुमचा ऑफिसचा ग्रुप असेल 30, 40, 50, 60 कितीही लोक असू द्या, इथे सर्व लोकांची आहेत ना सुविधा होऊ शकते. एवढा मोठं हे घर आहे. तर जर तुम्हाला रत्नागिरीमध्ये फिरायचे असेल आणि इथून रत्नागिरीतील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट द्यायची असेल, वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवरती फिरायला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही द्वारका ॲग्रो फार्ममधून इथून जाऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला रत्नागिरीमध्ये यायचं असेल तर तुम्ही अवश्य द्वारका ॲग्रो फार्मला नक्की भेट द्या. दादा तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना पुन्हा एकदा. 9769957007 आणि अजून एक नंबर घ्या 7385893907. ओके, हा नंबर मी स्क्रीनवरती सुद्धा देतो आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ना दादांचा ॲड्रेस सुद्धा देत आहे. या फार्मचा ॲड्रेस सुद्धा देत आहे. तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता. मित्र हो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.